नमस्कार मंडळी, ऑर्गॅनिक कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण सेंद्रिय शेती का करावी हे बघितलं, त्यामुळे तुम्हाला तुमचा का स्पष्ट झाला असेल। आता यापुढे आपण खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीची सुरुवात करणार आहोत। त्यामुळे सेंद्रिय शेती करताना काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आता आपण इथं पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिलं म्हणजे शेतजमिनीची निवड। शेतकरी सेंद्रिय शेती म्हटलं की त्याला सावत्र मूल असल्यासारखंच वागवतात। सावत्र असल्यासारखं म्हणजे काय, तर शेतजमीन ही कोरडवाहू किंवा त्याला कमी पाण्याची किंवा हलकी अशी जमीन निवडतात। त्यामुळे आपल्या सेंद्रिय शेतीसाठी ही व्यवस्थित सुपीक जमीन निवडायची। याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ नंतर बघूच। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशी गाई। प्रत्येक सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी ही देशी गाई असली पाहिजे। देशी गाईच का असावी, त्यामागेही बरीच कारणं आहेत। ही गाई आपल्या भौगोलिक परिस्थितीशी समरूप झालेली आहे। भारतीय वातावरण गाईला हे सूट झालेलं आहे। या गाईच्या शरीरात मायक्रोबची संख्या ही जास्त असते। दूध देणाऱ्या गाईच्या शेणामध्ये लॅक्टोबॅसिलसची संख्या जास्त असते। त्यामुळे जे काही शेणखत तयार होतं ते जलद गतीने कुजवून, तसंच या शेणापासून इतर निविष्ठा ज्या काही आपण तयार करतो त्या देखील चांगल्या प्रतीच्या तयार होतात। बरं ठीक आहे, तुमच्याकडे सुरुवातीला देशी गाई जर नसेल तर तुमच्या घरी किमान इतर कोणत्याही जातीची ही गाई असलीच पाहिजे, जेणेकरून घरच्या घरी शेणखत तयार करता येतं। त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला ज्या काही पिकाची लागवड करायची आहे, पेरणी करायची आहे, त्याचं देशी वाण किंवा पारंपरिक बियाणं हे असलंच पाहिजे। जर तुमच्याकडे पारंपरिक किंवा देशी वाण नसेल तर तुम्हाला कोणतीही रासायनिक बीज प्रक्रिया न केलेलं संकरित वाण हे तुम्ही पहिल्या वर्षी वापरू शकता। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर सेंद्रिय शेती करत असाल तर आपल्याकडे पाण्याच्या स्रोतासाठी विहीर, बोरवेल किंवा शेततळ हे असलंच पाहिजे। कारण सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला नदी असेल, कालवा असेल किंवा पाट असेल याचं पाणी वापरता येत नाही, कारण त्याच्यामध्ये इतर रासायनिक शेतांमधलं पाणी असेल किंवा कारखान्याचं पाणी मिसळलं जाण्याची शक्यता असते। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेंद्रिय करत असताना आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री म्हणजे ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचा नांगर असेल, वखरणी असेल, फवारा असेल, या सगळ्या गोष्टी स्वतंत्र ठेवायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल आम्हाला जमीनच एकरभर आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं स्वतंत्र ठेवायला सांगताय, हे काही शक्य नाही। तर इथं काही घाबरण्याची गरज नाहीये। तुम्ही इथे गट शेती करू शकता। महाराष्ट्र शासनाची परंपरागत कृषी विकास नावाची योजना तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर हेही जर जमलं नाही तर तुम्ही रासायनिक शेतीमध्ये वापरली जाणारी जी काही यंत्र असतील ती गरम पाण्याने स्वच्छ धुवून आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरायची आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बफर झोन। बफर झोन म्हणजे काय, तर तुमचं रासायनिक शेत आणि सेंद्रिय शेत यामध्ये 1 मीटर अंतर दर्शवणारा भाग। आता या बफर झोनला कडतास असंही म्हटलं जातं। या बफर झोनमध्ये तुम्ही फळझाडं असतील किंवा जनावरांना खाण्यासाठी हत्ती गवत, ज्याला गजरासही काही ठिकाणी म्हटलं जातं, हे तुम्ही लावू शकता। तुतीची लागवड करू शकता किंवा जर शक्य असेल तर कुंपणही करू शकता, बरोबर। पण याच्या पुढे जाऊन आपण अजून एक गोष्ट करू शकतो। तुम्हाला निविष्ठा तयार करण्यासाठी जे काही झाडांचा पाला लागणार आहे, उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर दशपर्णी अर्क बनवण्यासाठी तुम्हाला जो काही झाडांचा वेगवेगळा पाला लागतो, त्याच्यामध्ये कडुनिंब असेल, घाणेरी असेल, त्याच्यानंतर करंज असेल, पपई असेल, रुई असेल, गुळवेल असेल, अशी झाडं तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर लावू शकता, जेणेकरून तुमचा बफर झोनही तयार होईल आणि निविष्ठा तयार करण्यासाठी जे काही मटेरियल आपल्याला लागणार आहे तेही आपल्या शेतावरच तयार होईल, बरोबर। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नोंदवही तयार करणं। आता नोंदवही तयार करणं म्हणजे लिहिणं आलं, हे लिहिणं असेल, हिशोब ठेवणं असेल, ते म्हटलं की शेतकऱ्याच्या अंगावर काटाच उभा राहतो। परंतु आपण सेंद्रिय शेती करत आहोत आणि आपल्या गिऱ्हाईकाला हा माल सेंद्रिय आहे हे पटवून द्यायचा आहे, त्यामुळं हा पुरावा आपल्याला करणं फार महत्त्वाचं आहे। ह्या नोंदवहीमध्ये काही वेगळं लिहायचं नाही। तुम्ही जमिनीची मशागत कधी केली, पेरणी कधी केली, फवारणी कधी केली, खुरपणी असेल, फवारणी असेल, या सगळ्या गोष्टी कधी केल्या हे लिहून ठेवायचे। त्याच्यानंतर तुमचं माल कधी काढला, किती माल झाला, किती विकला, बियाण्यासाठी किती ठेवलं, ह्याच्या नोंदी करायच्या आहेत, बरोबर। त्याचबरोबर आत्ताचा जमाना हा अँड्रॉइडचा आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीची सुरुवात करतात तर प्रत्येकानं सुरुवातीपासून, मग तुम्ही बफर झोन तयार केला असेल का, पिवळे निळे चिकट सापळे लावले असतील किंवा गांडूळ बेड तयार केला असेल, बरोबर, या गोष्टी केल्या असतील तर याची काही फोटो सुरुवातीपासूनच घेण्याची सवय लावायची, जेणेकरून काय होणार आहे, जेव्हा आपण माल विकायला जाऊ त्यावेळेस आपल्याकडे सेंद्रिय शेती करत आहोत याचा पुरावा देखील असणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मजुरांची उपलब्धता। खरं तर शेती क्षेत्रामध्ये मजुरांची टंचाई ही खूप मोठी समस्या झालेली आहे। तुम्ही रासायनिक करा तर सेंद्रिय करा, मजुरांची टंचाई ही आहेच आहे।
परंतु आपण काही प्रमाणामध्ये मनुष्यबळ आणि काही प्रमाणामध्ये यंत्रसामग्री यंत्रांचा वापर करून ही समस्या सोडवू शकतो। त्यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, आपण सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली त्यामुळे या शेतीचं शास्त्रशुद्ध ज्ञान घ्यायला सुरुवात करा आणि त्यासाठी ऑर्गॅनिक कट्ट्यावर यायला विसरू नका।